कांबळ पैसे लय सुटलेले डॉक्टर. प्रयत्न करून पाहिजे. प्रयत्न करा 2 दिवसात झाला समजा काय लागेल नाही ना. त्याला जेवढं आपल्याला ट्राय करता येईल ना आपण तेवढं ट्राय करणार आहे. पण त्याला असं वाटणार नाही. त्याच्या 2 दिवस जर साथ दिली ना, खायला चालू गेलं ना, मग तिथून पुढं मग मी आपण 100% देऊ. सकाळी ना असे संडास असे लाल पडली होती डायरेक्ट, पातळ नाही अशी तुलाबासारखी. जरा सुई मारली नाही का, असं रक्त पडलं. डॉक्टर म्हणले रक्त आहे ना अख्खं नाही सडलेलं आहे, खराब झालं रक्त आहे. मी एक आपल्या इंस्टाग्रामच्या वरून एक मित्र आहे, त्या नंबर घेतला तेव्हा पहिला. त्याने मला मेसेज केला की ना आपल्याकडे औषध आहे जे इम्युनिटी पॉवर वाढवतं नाही का. तर नेमकी मुन्नाची ना आपल्या मुन्नाची हालत लय बेकार आहे आज. डॉक्टर मला म्हणले 2 दिवस बघा फक्त, आता कळत. म्हणून म्हणलं आपण एवढी रिस्क घेतलीच नाही, एवढं आपण केलंय ना तर अजून थोडं करू. पोरांना म्हणलं मी आलो जाऊन गोडेगावरून औषध घेऊन येतो, तेवढं तुम्ही ते बघा डायरेक्ट जाऊन. 3 डोस होतात गोऱ्याचे. 1000 किलोचा बैल असतो ना त्याला इफेक्ट करते बारी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता साधारण 9:30 वाजलेत. आता आपण चाललोय देव रोडला पाटील डॉक्टरला आणायला. आपण मुन्नाची ट्रीटमेंट दुसऱ्या डॉक्टरांकडे होती पहिल्या, त्यांच्याकडून काहीच नाही आलं अजून, सूज वसारलेली नाही. आज जवळपास 9वा दिवस आहे एमपीचा मुन्नाचा. सकाळी ना असे संडास असे लाल पडली होती डायरेक्ट, पातळ नाही अशी तुलाबासारखी. म्हटलं वास मारत होतं. मी डॉक्टरांना फोन केला सकाळी, ते म्हणले मला लवकर न्यायला तू एक 9 वाजेपर्यंत. 9:30 सॉरी आता 9 वाजल्याची 9:30 वाजेवर आपण ते पोचन देव रोडमध्ये. त्या डॉक्टरांना आहे ना घेऊन यायचं, ट्रीटमेंट चालू करायची आपली. लय वाईट हालत झाली तर लंपी लय बेकार आहे. सूज आहे ना वसरलीच नाही, सूज कंटिन्यू वाढत राहते. ती पहिली जेवढी होती ना डबल झाली आता. ना हीच गल्ली कदाचित. लास्ट टाइम आम्ही या घरापाशी थांबलो होतो, बोर्ड बशी, बापदेव नगर श्रीकृष्ण कॉलनी. फोन केला तर आता येते बंद 5-10 मिनिटात. मग इथंच गाठ लावली आता मी. त्यांची वाटांना घेऊन जायला लागेल पटक्यात. 10 वाजेपर्यंत आपण गोट्यावर जाऊ लगेच. 15-20 मिनिटात रोड आहे फक्त तुमचे. उद्या बसा आठ होता ना व्यवस्थित. बसा. हो ह्या झालाय आणि अशी संडास बघा याला रक्त झालं. हे रक्त आहे, रक्त आहे. साफ करतोय पण ते पाय सुजले झालं. कांबळ पैसे लय सुटलेले डॉक्टर. प्रयत्न करून पाहिजे. प्रयत्न करा 2 दिवसात झाला समजा काय लागेल सूज उतरली ते काही नाही ना. तुला पोचलं पाहिजे, हे रक्त बंद झालं पाहिजे. चला घे. कुठे घ्यायची त्याला आता? याला बांधता येते ना व्यवस्थित. अहो इथं इथं द्या, इथं आवड खांबाला आवडता येते आपल्याला. बांध चल. ती काळी तुरीवर आहे हो, टांगलेली मी. सर माग चल चल.
अख्खे डोळे बिळे खोललेले त्याचे डॉक्टर. रक्ताची त्याला संडासच झालेली. सकाळी पण एवढीच केली 2 वेळा. पाटील डॉक्टरांना आणलं होतं मी. इंजेक्शन दिलंय, सलाईन लावली त्यांनी. त्यांना विचारलं राव मुन्नाची गॅरंटी आहे की नाही. डॉक्टर म्हणले मग 2 दिवस राहिला तर राहिला. मग पुढे राहील. चांगलं झालं, खायला लागला पाहिजे, जुलाब बंद व्हायला पाहिजे. हा ना. एकदा गावात घेऊन गेले त्यांना. मेडिकलमधून गोळ्या घेतल्या, त्यांना परत गावात ड्रॉप केलं आणि खरं गोट्यावर आलो. मुन्नाची हालत खरंच बोलले वाईट आहे राव. ते डॉक्टरांनी पोळीची तिथे ना जरा सुई मारली नाही का, असं रक्त पडलं. डॉक्टर म्हणले रक्त आहे ना अख्खं म्हणजे सडलेलं आहे, खराब झालं रक्त आहे. एवढी वाईट हालत त्याची. त्या सकाळी आलतो ना मी, त्याच्या ना शेण पडलं होतं लिटरली नाही का रक्ताचं. तिथं अख्खा पांढरा टाकला मी. इथं अख्खा पांढरा टाकून दिला. इथंच हा शेण होतं राव. सकाळं आलेलं पडलं होतं. आता पण लई अवघड झाले अडकळ होता. डॉक्टर म्हणले मॅक्सिमम 2 दिवस जागला तर जागला. तरी पण आपली जेवढी काळजी घेता येईल ना तेवढी आपण घेतो. आता डॉक्टरने मला गोळ्या आणल्या, स्प्रे दिलाय आणि सगळं घेऊन आलेलो मी मेडिकलमधून. इथं सांगितलं मला कसं लावायचं. हे सगळं आता लावायचे, पटपट टाकायचे. ही पावडर आहे. या पावडरमध्ये गोळ्या 2 मिक्स करायच्या आणि गोळी सेपरेट आता माशी दिली आपण. आणि 2 स्प्रे हे लावायचे आणि त्याला गरम पाणी लागतं. जरा गरम पाणी ना जरा सूज वगैरे आहे ना ते फक्त असं मारायचे पाणी म्हणले डॉक्टर म्हणले. आणि जरा पाय पण साफ करून घेऊ. पायावर रक्त सांडल्यावर इथं शेणाद्वारे रक्त पडायचं सगळं. तर मी त्याला स्प्रे आणि ना ती निळ्या कलरचा एक स्प्रे मारलाय. निळ्या कलरचा आहे ना तो पोटांवरचा आहे, खाली जखम मारलाय. तोंड पाडून अख्खा. जवळपास आता इथं 4 वाजलेत. जस्ट तिथं घरून निघालो होतो आम्ही 2:30 वाजता. इथं पोहोचलोय बरोबर. तिला रे 3:45 वाजले इथं. आता घरून निघालो. इथं आहे ना मोक्ष मध्ये चहा पेलो. आता पुढे जायचं मला जायचं गोडेगाव मध्ये. घरी बसलो होतो मी. एक आपल्या इंस्टाग्रामच्या वरून एक मित्र आहे, त्या नंबर घेतला होता पहिला. त्याने मला मेसेज केला की ना आपल्याकडे एक औषध आहे जे इम्युनिटी पॉवर वाढवतं नाही का. तर नेमकी मुन्नाची आपल्या मुन्नाची हालत लय बेकार आहे आज. डॉक्टर मला म्हणले 2 दिवस बघा फक्त आता कळत. म्हणून म्हणलं आपण एवढी रिस्क घेतलीच नाही, एवढं आपण केलंय ना तर अजून थोडं करू. पोरांना म्हणलं मी आलो जाऊन गोडेगावरून औषध घेऊन येतो, तेवढं तुम्ही ते बघा डायरेक्ट जाऊन. मग पोरं आहे तिथं सगळी, आपण जाऊ. मग त्याला जेवढं आपल्याला ट्राय करता येईल ना आपण तेवढं ट्राय करणार आहे. पण त्याला असं वाटणार नाही. त्या 2 दिवस जर साथ दिली ना, खायला चालू केलं ना, मग तिथून पुढं मग मी आपण 100% देऊ. त्याच्या इंटरनल बॉडीमध्ये ना ब्लिडिंग होतं डॉक्टर म्हणले. कारण त्याच्याला काय त्याला संडासद्वारे ना रक्त पडतंय. ते ब्लिडिंग थांबण्यासाठी मला त्यांनी औषध दिलेलं आहे. ते लिक्विड फॉर्म मध्ये त्यांना गोळ्या टाकून पावडर टाकून मिक्स करून त्याला पाजून पण टाकलेलं आहे सकाळीच. संतोष शेठांनी आता चाललोय. तर आम्ही गोडेगावला पोहोचलो.
पुढे आपल्या चाकणवरून लय लवकर आलं. चाकणमध्ये ट्रॅफिक लागले आम्हाला 1 तास लागला. अदरवाईज इथून लय रोड सप्पा होता. त्या पोराला फोन केला त्या चौकीच्या थोडा पुढे म्हणला तिथे आहे ना पाटील वडा हॉटेल आहे तिथे येतोय तो. त्या कोणती पावडर आपण घेऊ आणि त्याला विचारू कसं त्याचे काय द्यायचे वगैरे. तो मला म्हणला की बरं त्यांच्या बायांना पण लय फरक पडलाय नाही का तुम्ही वापरा म्हणून. हा लंप्याला तो म्हणला ते आपल्याला फुकट देते रे नाही का मदत करते आपल्याला. हो इथं ग्रामीण रुग्णालय ना इथं पाटील गट्टा हॉटेल आहे. चहाची डबरी त्यांची जे म्हणला थांबा येत आहे तो आता 4:19 झाले इथं. बरोबर हे ना याच डॉक्टरांनी दिलेली ती 7 वर्ष गॅरंटी असते. काय त्याला मदत केली होती त्याने मला परत फेड केली ती. ते माझ्या बायलांना काय आता झाला नाही पण मी तयारी ठेवली होती. 7-8 डोस किती द्यायचं ते आपलं चिमूट द्यायचं एवढं. आणि किती पाण्यात 1 लिटर पाण्यात 3 डोस होता बघा गोऱ्याचे. 1000 किलोचा बैल असतो ना त्याला इफेक्ट करते बारी. 49 मिनिटं आल्यात. आम्ही आता गोडेगाववरून निघलोय. आता अजून घरी आम्हाला जायला लागेल जवळपास 1-2-2.5 तास कारण चाकणमध्ये परत ट्रॅफिक लागेल आता जायचं कंपन्यांचं. त्यामुळे वेळ लागतो जास्त. त्या पोराकडून घेतला पण औषध तर बघू तो म्हणला खुन्नसला पण देऊन टाका त्याने इम्युनिटी वाढते पावर वाढते. बघ त्याला मला वाटतं गरज नाही कारण त्याचा ऑलरेडी ओके. आपण खुन्नस पुन्हा चालू 2000 years later. जवळपास आहे ना 8 वाजले आता. जस्ट मी घरी पोहोचलो. कॅनबे चौकात आणि चाकणमधले ट्रॅफिक लागली मला. ते औषध आणले ना ते आपण टाकले 1 लिटर बॉटलमध्ये. मग मुन्नाला पाजून टाकू जरा. हे औषध दिलं त्या पोराने. एक थोडंसं टाकलं लई निळ झाला का पाणी हे पाजूया त्याला. औषध पाजलं मी मुन्नाला पण त्याचं लई हालत वाईट आहे आज. आजचा दिवस सगळ्यात वाईट दिसतोय. डोळे आत गेले तेवढ्या. त्याला जेवढे प्रयत्न करता येतील ना मला आम्ही 100% तेवढं केलं होतं राव. दाफा पण लय टाकतोय त्याचं असे लाल संडास करतो आखी. त्याच्या आम्ही ना बंडारा टाकला मी.